ब्रुनोची तब्येत खराब आहे मित्रांनो, दोनदा उलट्या झाल्या, त्याला औषध दिलं. थोडंसं जेवतो का? रस्सा टाकून आणू का त्याच्यावर? नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करतोय ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आता पहा, आपला सगळा हरभरा काढून झालेला आहे, जमा पण केलेला आहे, गहू पण आपला काढून झालेला आहे. कालच आपली ज्वारी केली, मशीन आली होती, काल ज्वारी केली. आणि हरभराचं बघा तिकडे एकदम खाली मोठा ढिगारा घातला, आम्ही जमा केला सगळा. आता आम्ही हे लिंबोणीचे आळे खुरपतो. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. हे पहा, ग्लोब हातातच आहे. पाणी प्यायला गेले होते, आपल्या ब्रुनोची तब्येत ठीक नाही आहे, तर थोडं जेवायला दिलं. आणि आता हा युनिफॉर्म घालायचा आहे. आणि तिकडे चाललंय गहू कापायचं काम. तिकडे थोडंसं गहू राहिलेलं आहे, ते पण सगळे इकडेच येणार आहेत. आता मी कुठे बसू? मी कुठे बसू खुरपायला? त्या नाणीच्या पलीकडे. ते हरण मला नाही येणार काढता. हा, तिकडे बसते मी, तिकडे हरण नाहीये. आजचा दिवसाचा व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल. हा पहा मित्रांनो, मधमाशांचा पोळा आपल्या लिंबोणीमध्ये कसा. मी आत्ता लक्ष गेलं, म्हटलं अरे बापरे हे काय. मग आता म्हटलं हे खुरपायचंच नाही आपल्याला. आता हे कुठेतरी पाणी प्यायला जातील ना. कसा मधमाशांचा पोळा आहे पहा. हे राहिलंय असं खालती खुरपायचं. आता अर्ध खुरपलं, म्हटलं नको, जास्त उन्हाचा कहार आहे. इथपर्यंत खुरपत आले मी, हे बघा इथपर्यंत. आणि मग अचानक म्हटलं वरती पाहिलं, अरे बापरे म्हटलं आता नको याला खुरपायला. हा पहा, आपला गहू झालाय सगळा काढायचा. आणि तो तिकडे तो आपला हरभरा आहे. परत ही मका, ह्याला कुटी करायला ठेवली मकाला. ह्याची कुटी करायची आपल्याला. आणि हा बघा तो हरभरा आम्ही सकाळपासून तो जमा केलेला आहे, तो जमा करून झालाय. आणि हा थोडासा बांधायचा. मी पण थोडासा मी इथून तिथपर्यंत तो मी पण असा कापलेला आहे गहू. मला काय गहू कापायला जमत नाही, कारण का ते गहू कापलं ना माती फार येते. जमेल पुढच्या वर्षी, पण काय गरज नाही आहे, आलंच पाहिजे असा काय नियम नाही आहे. जेवढं करतो तेवढं फार आहे. पहा, आपला वजन गहू पण झालं आहे काढायचं. आणि हरभरा काय मित्रांनो, फारसं असं त्याचे ना ते घाटे शेतात पडलेत तसेच. काय ना. आणि हा घाटे पडले जरा वेळ जास्त वाळल्यामुळे. आणि हे बघा हे नाही का आपण ते चटणी करतो काय, जवस, हे पण झाले. पण हे एवढी एक एक मूठ कुठेतरी ठेवली त्यांनी मध्ये झोपडून. आणि ही पहा राई, मोहरी, ही झोडपलेली आहे का? नाही, झोडपून पण ठेवली आहे गमला. हे पण मध्ये मध्ये टाकलेलं. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. पहा, वांगी आपल्या झाडाला काय म्हणतात, ती झाडाला पिकून गेली एकदम. बाय मित्रांनो.